नमस्कार, बॅक टू मुंबई. काल आम्ही सकाळी 4 वाजता घरी आलो आणि इथे लिटरली 2 वाजता आलोय दुपारी त्रिशवीच्या स्कूलमध्ये. ना झोप झाली ना काही. त्रिशवीच्या स्कूलमध्ये आज मीटिंग होती, कारण की आता त्यांचं न्यू इयर चालू होणार आहे, कसं काय त्याबद्दल. स्कूलमधून निघता निघताच मला 5 वाजले. बिचारी माझी क्लायंट वेट करत होती येऊन. सो ऑटोमध्ये हा जरा फ्रूटचा ब्रेक घेतला. ह्या आज माझ्या क्लायंट होत्या ज्यांचे बार्बीवाले लॅशेस होते. त्यांना बार्बी लॅशेस केले. देन शी वॉज डुईंग दिस कोरियन ग्लास ट्रीटमेंट. हे मॅमचं थर्ड टाइम होतं जे माझ्याकडे त्यांनी कोरियन ग्लास ट्रीटमेंट केलं होतं. सो बेसिकली कोरियन ग्लास तुम्हाला एक फ्लोलेस असा लुक देत आहे. देन आजच्या होत्या हे माझे सेकंड क्लाइंट जे आले होते हेअरकटसाठी. ह्यांना तुम्ही खूप सारे व्हिडिओमध्ये बघितलं असते. ही वॉज व्हेरी रेग्युलर. त्याच्यानंतर बघता बघता केव्हा 8 वाजले खरंच कळलं नाही. अमर सलोनमध्ये थांबत होता. सो सलोनला बाय बाय करून मी निघाली घरी. त्रिशवी मॅडम तर आमची इथे माझी खालीच वाट बघत होती, मम्मा कधी येणार, मम्मा कधी येणार. आणि घरी येऊन हे देवा, हिनी जो पसारा केलाय थर्माकोलचा लिटरली, बाप रे. म्हणजे मला ऑलरेडी एवढी भूक लागली होती, काकी नव्हते जेवणवाल्या आणि त्रिशवीने अख्ख्या घरभर, म्हणजे मला माझ्या सासूला एवढं कामाला लावलंय. म्हणजे थर्माकोलचे पार्टिकल्स कुठे कुठे घरभर उडाले नव्हते. अख्ख्या घरभर घाण करून ठेवलं असतं. खरंच मुलींना सांभाळणं खूप डिफिकल्ट आहे बाबा. आपल्याला वाटतं मुलं मस्तीखोर, पण आमची तर अजूनच मस्तीखोर आहे. देन टाइम आला ह्या डोस्याचा, कारण की काकी नव्हत्या त्याच्यामुळे स्वतःचं जेवण स्वतःच बनवायचं होतं. बापरे, आजचा दिवस तर खूप हेक्टिक होता. सलोन, घर, मूल आणि बापरे जेवण नाही होत. खूप कठीण आहे यार. हॅट्स ऑफ ज्या बायकांना ज्या करतात. चला आता भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.